हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार माझा. आज आपण बिग बॉसचा जो कालचा एपिसोड झाला आहे त्याच्या रिव्ह्यू बद्दल बोलणार आहोत. म्हणजे ओव्हरऑल त्या एपिसोड बद्दल माझं मत काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचं काय मत आहे ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर बिग बॉसचा एपिसोड जो खरं तर म्हणायला गेलं तर तो पहिला जो झाला तो नाही, हा पहिला एपिसोड आहे. पहिलाच एपिसोड खूप धमाकेदार, खूप ट्विस्टही आपल्याला दिसले. आता त्याच्यात मला कोण चांगलं वाटलं, कोण वाईट वाटलं, कोण बरोबर वाटलं, कोण चुकीचं वाटलं हे मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सगळ्यात पाहायला गेलं तर हा सीझन खूप बोलका असणार आहे. याच्यामध्ये जे कंटेस्टंट आहेत त्यावरून ओव्हरऑल पहिल्या एपिसोडवरून असं वाटलं की हा एपिसोड खूप बोलका आहे, मागच्या एपिसोडला कम्पेअर करणारा आहे का, किंवा कास्टिंग तशी झाली आहे का. कंपॅरिझन आपोआपच सुरू होणार आहे. कारण की जसं की मागच्या एपिसोड त्यांना TRP खूप भेटली, त्याच्यामुळे त्यांनी कास्टिंग सेम तसं केलंय का, जसं की हा सूरज चव्हाण आहे का, ही निक्की आहे का, हा छोटा पुढारी आहे का. ह्या गोष्टी तिथे कंपॅरिझनच्या काल खूप झाल्या. आणि मी पण एपिसोड खूप बारकाईने पाहिला की त्याच्यात कंपॅरिझन करण्यासारखं होतंही तसं. आणि काही गोष्टी तर खूपच अशा लांब लांब असं बोलतात ना, फेकल्यासारख्या सुद्धा वाटल्या. आणि असं काही नसतं की बिग बॉस ह्या लोकांनी पाहिलेला नसतो, किंवा बिग बॉसमध्ये येऊन ह्या लोकांना कसं वागायचं हे माहिती असतं. यांना सगळं माहीत असतं, यांना आधीच सगळं सांगितलेल्या गोष्टी गेलेल्या असतात. त्यामुळे कोण बाहेरून आलंय किंवा कोण कुठून आलंय हे असं काहीच नसतं. ते जर मला कालचं एक फनी खूप वाटलं की हा कपडे घासायचा ब्रश आहे की कंगवा आहे हे न कळण्या इतकं माणसं तर हे नाही आहेत. आणि यांना आधी सांगितलं जातं की हा सीझन बघून या, तो सीझन बघून या. त्यामुळे त्यांना त्या ओव्हरऑल बिग बॉसच्या घरातल्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या माहीतच असतात. त्यामुळे हे मला जरा खूपच आधीच वाटलं. होते ती बिग बॉसची एंट्री होते म्हणजे बिग बॉसचा आवाज येतो. नेहमीच ते वाक्य, न भूतो न भविष्यती, हे वाक्याने नेहमीची सुरुवात होते. आणि प्रत्येक सीझनमध्ये तेच वाक्य असतं. आणि शेवटी टास्क, ट्विस्ट, भांडणं सगळं बिग बॉसची स्टाईलच ती असते. काय आहे ते पुढं मी ते तुम्हाला सांगतेच. त्यानंतर पुढचं येतं ते महाद्वार आणि रेशन कार्डचा जो ट्विस्ट आहे त्याबद्दल बोलूयात जरा आपण. महाद्वार आणि रेशन कार्डचा जो ट्विस्ट आहे, रेशनचं जे ट्विस्ट आहे त्याच्यामध्ये गोल्ड 100%, सिल्वर 50% आणि आपल्याला ब्रॉन्झ 25% असं सांगितलं जातं. ट्विस्ट ठीक होता, पण हे काही वेगळं नाही. पण इथे दिसलं की कोणी गणित लावायला सुरुवात केलंय, कोण स्ट्रॅटेजी वापरतंय, कोण भावनेने विचार करतंय. आणि त्यानंतर आपल्या प्रभू शेळके नेहमीचाच, प्रभू शेळकेचं कसं वय आहे 20 आणि सारखा एकच मुद्दा असतो, गावाकडचा मुद्दा, गावाकडचा. मी गावाकडचा आहे, मी गावाकडचा सांगून काही उपयोग नसतो. ते आपल्या वागण्यातून दिसायला हवं. गावाकडचा हा शब्द वापरून आपण सिंपती घेण्यात काही अर्थ नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला तसं वागावं पण लागतं. त्याच्यानंतर सूरज चव्हाण कधीच म्हणायचं नाही मी गावाकडचा आहे, माझं असं माझं तसं कधीच नाही बोलला. तो त्याच्या वागण्यातून दिसून येत होतं ते, की तो त्याच्या कृतीमधून, डायलॉगमधून सगळं कळत होतं किती शांत आहे किंवा त्याचा स्वभाव काय ते सगळं दिसून येत होतं. आता याला प्रभूला कपडे धुण्याचा ब्रश हा कंगवा वाटतो, हे फारच ओव्हर झालं असं नाही वाटत का तुम्हाला? हेही मला जरा थोडं जास्तच खटकलं. आणि मला ह्या बाबतीत आहे ना, सूरज चव्हाण खूप आवडला होता मागच्या सीझनमध्ये. त्यांनी कधीच सिंपती घेतली नाही किंवा अटेन्शन ग्रॅबिंग त्यांनी कधीच केलं नाही. तो अटेन्शन सिकर कधीच नव्हता. त्यांनी कधीच असं अटेन्शन घेतलं नाही, मी गावाकडचा आहे, मी गरीब आहे, हे करून त्यांनी कधीच अटेन्शन नाही घेतलं. त्यांनी त्याची खेळण्याची, त्याच्या बोलण्याची, त्याच्या स्टाईलनी त्यांनी तो शो सगळा अटेन्शन करून घेतला होता. त्यानंतर विशालने मजेतच त्याला खांद्यावर उचलून घेतलं होतं. त्याचं इंटेन्शन वाईट काहीच नव्हतं विशालचं, पण याला मात्र फारच राग आला, हा फारच चिडला त्याच्यावर. पण त्याचंही बरोबर आहे, ठीक आहे, त्यांनी त्याला जिथं वाईट वाटलं तिथं तो बोलला. शोही तसंच आहे, ज्याला जिथं वाईट वाटतं, ज्याला जे वाटतं ते त्यांनी तिथं बोलून टाकलं. ते तसं बोलल्यानंतर विशालने लगेच त्याची पॉवर दाखवायला सुरू केली. वॉशरूम मधलं रडणं आलं, मग ते रिअल इमोशनल होत्या की गेम होता ते आपल्याला आता पुढं पाहायला भेटणारच आहे. हा सीन तर फार महत्त्वाचा वाटला मला. वॉशरूम मधलं रडणं आणि रिअल इमोशनल आहे की गेम आहे हे कळलंच. पहिल्याच दिवशी पहिल्याच क्लॅशमध्ये इतकं इमोशनल, इतकं ब्रेकडाऊन, हे जरा अति ओव्हरच होतं. मला वैयक्तिकरित्या हे कॅमेरासाठी आणि अटेन्शनसाठी केलं असं वाटतं, बाकी काहीच नाही वेगळं. त्यावर माझा काहीच प्रश्न नाही. मला तर असं वाटतं हे फक्त अटेन्शन सिकरसाठी केलं होतं. रडणं, डायलॉग, टायमिंग हे सगळं खूप कॅल्क्युलेटेड वाटलं मला. आणि फक्त आपल्याकडे कॅमेरा वळून घ्यायचा, आपल्याकडे अटेन्शन घ्यायचं, एवढंच मला फक्त वाटलं. विशालचं कसं आहे माहिती का, मी विशालला ऑब्झर्व केलं कालच्या एपिसोडमध्ये. मला तरी ओव्हरऑल एपिसोडमध्ये असं वाटलं की विशाल हा जो व्यक्ती आहे ना, तो पहिल्यांदा ऑब्झर्व करतोय
की कोण कसं वागतंय, काय करतंय, आणि मग तो बोलतो कमी आणि ऑब्झर्वेशन त्याचं जास्त आहे. अशा माणसांचं काय असतं माहितीये का, ते नंतर सुरुवातीला कमी दिसतात पण नंतर ते जास्त दिसतात आणि पूर्ण ते गेम पूर्ण फिरवतात. विशाल तसंच होईल बघा तुम्ही, विशालचंही तसंच होणार आहे. विशाल पूर्ण नंतर गेम फिरवत. अनुश्रीचा सीन घेऊयात आपण. अनुश्रीच्या सीन मध्ये जो बजर वाजवण्याचा जो टास्क होता त्याची तरी अनुश्री वर्सेस पूर्ण सगळी टीम होती. याच्यात तर माझ्या पर्सनली अनुश्री बरोबर वाटली. ती सिच्युएशनच ॲम्प्लिफाय सिच्युएशन होती. बिग बॉसने त्याची सिच्युएशन केली होती, पण बिग बॉसने इथे गेम खेळला. मला तर अनुश्री बरोबर वाटली. अनुश्रीची चुकी काहीच नव्हती. इथेच बिग बॉसने गेम खेळला हे मला असं स्पष्ट झालं. आता बाकी कंटेस्टंटची तर नुसती झलकच दिसली. रोहन भजनकर डाऊन टू अर्थ वाटला, असा ओव्हर नाही वाटत आहे. सोनाली राऊतचं कसं आहे, मेकअप उतारल्यावर वेगळीच वाईट असा काहीतरी प्रकार आहे तो सोनाली राऊतचा. आणि तिलाही असं म्हटलं जातं की सोनाली राऊत आता निक्कीची जागा घेणार आहे. बघूयात नेमकी कोण कोणाची जागा घेते ते तर आपल्या एपिसोडमध्ये आपल्याला पुढे पाहायला मिळेलच. सगळं आपल्या रिव्ह्यूमध्येही मी तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतर रुचिता धोकादायक गेमर वाटते, डोक्याने खेळून शांतीत क्रांती करणारी रुचिता वाटते. प्राजक्ता शुक्रे शुक्रेचं कसं आहे, काय नाही आणि अंगावर काटा येतो, म्हणजे ते काय गेम खेळती का नाही आता तिलाच माहिती. ती तर एवढं काही मला वाटलं नाही तिचं काही. करण सोनवणे तर डायरेक्ट स्विमिंग टँकचा सीन तो तुम्ही पाहिलाच असेल, डायरेक्ट पाणीच पिला स्विमिंग टँकच्या. हे पण मला जरा ओव्हरच वाटलं. त्यांनी सांगितलं होतं आल्या काही वेगळं काही करणार आहे, म्हणजे डायरेक्ट स्विमिंग टँक मधलं पाणीच पिला असं तर मला बिलकुल वाटलं नव्हतं. ते पण ओव्हरच. नंतर सागर कारंडे कमी दिसले, पण पोटेन्शियल आहे त्यांच्यात खेळण्याचं, मला तरी असं वाटतं सागर कारंडेमध्ये. आणि ते पुढे जाऊन म्हणजे असे फुलतील खेळतील असं वाटतं मला. ज्यावेळेस त्यांचा आता भाऊचा धक्का होईल त्यावेळेस त्यांना टिप्स दिल्याच जातील. तसं आता पुढे काय दिसतं, जसं इमोशनल गेम, कॅमेरा अवेअरनेस आहे, व्हिलेज कार्ड, सिटी कार्ड आणि बिग बॉसचं मास्टर माइंड गेम. आता खरंच रिअल कोण आहे, फेक कोण आहे हे वेगळं सांगायला काही गरजच नाही. जर तुम्हाला असं खोल आणि प्रामाणिक बिनधास्त रिव्ह्यू आवडत असेल तर माझा चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण तर स्पष्टच बोलतो आणि तुम्हाला फक्त बिग बॉसच्या चूक तो चूक आणि बरोबर तो बरोबर ह्या रिव्ह्यूसाठी तर तुम्हाला माझ्या चॅनेलला यावंच लागते. त्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बाय.